मिक्सरच्या भांड्यात चपाती घालून आज आपण खूपच वेगळा आणि युनिक पदार्थ बनवतोय। मंडळी, तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडेल। हा पदार्थ इतका सोपा आहे बनवायला की कोणीही बनवू शकेल। चला तर मंडळी, वेळ न घालवता या वेगळ्या नवीन युनिक रेसिपीला सुरुवात करूयात। तर हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं, चाळल्याशिवाय घ्यायचं नाही। आपण जे रोजचे चपातीसाठी पीठ वापरतो ना, तेच पीठ आहे। तुम्हाला हा पदार्थ जर जास्त बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता। आता चिमूटभर मीठ घालायचं आहे। यानंतर 1 चमचा साजूक तूप घेतलाय। हा पदार्थ बनवण्यासाठी साजूक तुपाचाच वापर करायचा। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यानंतर गरज लागेल तसं यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नकात। आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी व्हिडिओ कुठून पाहिली जाते। तर हे बघा, मी हे पीठ छान मळून घेतलंय। आता हाताला थोडंसं साजूक तूप लावायचं आणि परत एकदा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळून झालं की याचे सारख्याच आकारामध्ये 2 गोळे करायचे। तर हे बघा, मी या पिठाचे असे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। आता यामधला एक गोळा घ्यायचा आहे। गव्हाचं सुकं पीठ लावायचं आणि आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे ही चपाती लाटून घ्यायची। मंडळी, गणेशोत्सवासाठी मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बरेच उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक अपलोड केलेले आहेत। ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे बघा, मी दोन्ही चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। आता इथे गरम करायला मी तवा ठेवलेला आहे गॅसवर। 1 चमचा साजूक तूप लावूया। तूप तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि चपाती एक एक करून आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपण नेहमी रोज चपाती भाजताना थोडीशी मऊ चपाती भाजतो, पण ही चपाती भाजताना थोडीशी कडक भाजायची आहे, म्हणजे थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। नरम चपाती भाजायची नाही। तर आता याला उलटून घेऊया। जास्त आता तूप लावायची गरज नाही, सुरुवातीलाच आपण तूप लावलेलं होतं। आता फक्त याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने मंद फ्लेमवर भाजली की ही चांगली कुरकुरीत होते आणि चांगली भाजली सुद्धा जाते। कुठेही ही चपाती कच्ची राहता कामा नये। तर हे बघा, ही चपाती आपली मस्त दोन्ही बाजूनी छान भाजून घेतली आहे। हलकीशी ही थोडीशी कुरकुरीत झालेली आहे। आता ही चपाती काढून घेऊया आणि दुसरी चपाती सुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया। आता ही चपाती काढताना एखादी जाळी घ्यायची आहे, म्हणजे याची वाफ आहे ती सगळी निघून जाईल आणि वाफ निघून गेल्यामुळे ही चपाती थंड सुद्धा पटकन होईल। आता दुसरी चपाती सुद्धा भाजून घेऊया। सुरुवातीला आपण तव्याला तूप लावलं होतं, आता लावायची गरज नाही। अशाच पद्धतीने थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत ही चपाती सुद्धा चांगली भाजून घ्यायची। मंडळी, आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी चपातीपासून खूपच खास आणि वेगळा पदार्थ बनवतोय। तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा। तुम्ही पाहू शकता ही चपाती कुठेही कच्ची दिसत नाही। ही चपाती देखील आपली भाजून झालेली आहे। आता काढून घेऊया। जाळीवरच काढून घ्यायची आहे। दोन्ही चपात्या मी जाळीवर काढून घेतल्या होत्या आणि आता ह्या पूर्णपणे थंड सुद्धा झालेल्या आहेत। हे बघा, आणि भाजलेल्या सुद्धा छान आहेत, कुठेही कच्च्या दिसत नाहीत। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक चपाती आपल्याला बारीक तोडून घालायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुकडे करून याचे घालायचे आहे। तर इथे मी दोन्ही चपात्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक तुकडे करून घातलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावूया आणि फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घेऊया। आपल्याला याची जाडसर पावडर करून घ्यायची आहे। तर हे बघा, फक्त 1 ते 2 वेळा मी फिरवून घेतलं
अशी ही रवाळ पावडर झालेली आहे। आता यामध्येच इथे मी अर्धी वाटी चिरून घेतलेलं गूळ घातलंय। चिरून घेतलेलंच गूळ घालायचं आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे ठरवू शकता। तुम्हाला हा पदार्थ जर जास्त गोड हवा असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता हे सुद्धा मी थोडंसं जाडसर मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। फक्त 1 ते 2 वेळाच फिरवून घेतलं। हे बघा चपाती आणि गूळ छान मिक्स झाले आहे। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया। तर सगळं हे सारण मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे काढून घेतल्यानंतर याला चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालूया। यानंतर इथे मी 1 चमचा भाजून घेतलेली खसखस घेतलेली आहे, आधीच भाजून ठेवलेली होती। तुपामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेत, तळून घेतलेत। ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता। मी ड्रायफ्रूट्स चिरून घेतले आणि त्यानंतर तळून घेतलेले आहेत। आता सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळं साहित्य एकजीव होईल। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर हे पहा, कोणताही गोळाचा पाक न करता आपले हे चुरमा लाडू मस्त वळले जात आहेत। किती सोपी पद्धत आहे। आता हा लाडू वळून झाल्यावर खसखसमध्ये कोट करून घ्यायचा, म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। अगदी 10 मिनिटात तुम्ही हे चुरमा लाडू बनवू शकता। खूप सुंदर दिसतोय पहा। तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी असे हे गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की बनवून बघा। गणेशोत्सवाच्या काळात गृहिणींना बरीच कामं असतात। खूपच सोप्या सोप्या रेसिपी जर अशा बघितल्या आणि केल्या तर त्यांची कामं सुद्धा सोपी जातील। तर मंडळी, तुम्ही असे हे लाडू नक्की बनवून बघा। तुम्ही जर या माझ्या पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवले तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नकात। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। हे बघा, सगळे चुरमा लाडू मी बनवून घेतलेले आहेत। दिसायला खूप सुंदर दिसतायत आणि 8 ते 10 दिवस हे चुरमा लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। बाप्पाच्या नैवेद्यासाठी अजूनही मी रेसिपी अपलोड केलेले आहेत, जसे उकडीचे मोदक, रवा नारळाचे गव्हाच्या पिठाचे मोदक, ते सुद्धा रेसिपी नक्की पहा। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकात। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।